जळगाव जिल्ह्यात तीव्र विरोध आणि अफवांच्या पार्श्वभूमीवर ही स्मार्ट टीओडी मीटर बसविण्याची मोहीम वेगाने सुरू आहे। आतापर्यंत सुमारे 2.75 लाख घरगुती वीज ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत। दरम्यान अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट मीटर बिनधास्तपणे बसवावेत असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे। या मीटरमुळे अचूक बिलिंग होणार असून दिवसा वीज वापरावर प्रति युनिट 80 पैसे ते 1 रुपया सवलत दिली जात आहे। परिणामी ग्राहकांचे बिल आपोआप कमी होणार असल्याचा दावा त्यांनी केलाय। धरणगाव उपविभागातील बोरगाव बुद्रुक येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अंतर्गत उभारलेल्या 3 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते करण्यात आले। हा प्रकल्प धरणगाव तालुक्यासाठी महत्त्वाचा ठरणार असून निर्मित वीज प्रामुख्याने कृषी पंपांनी पुरवली जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे। राज्य शासन शेतीला दिवसा वीज देण्यास कटिबद्ध असून पारंपरिक ऊर्जेवरील ताण कमी करून अक्षय ऊर्जेचा वापर वाढविणे हा सरकारचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितले। सौर ऊर्जेमुळे पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागणार असून भविष्यातील ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी हा शाश्वत पर्याय ठरणार आहे। स्मार्ट मीटर ही आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पोस्टपेड प्रणाली आहे। वीज वापराची माहिती थेट केंद्रीय यंत्रणेला पाठवली जात असल्याने मानवी हस्तक्षेप कमी होतो आणि चुकीच्या बिलाची शक्यता जवळपास संपते। हे मीटर प्रीपेड नसून पोस्टपेडच आहे, त्यामुळे आधी पैसे भरावे लागतील ही भीती निराधार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। द पोलीस न्यूज ब्युरो, जळगाव।